आज होणार 70 लाख महिलांना पैसे वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज आहे 28 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 10 जिल्ह्यांना आणि 7 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आज निवडक महिलांना शेवटचे वाटप असणार आहे. म्हणजे आज पैसे भेटण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. आज तुम्हाला पैसे भेटणार का, हे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. तसेच 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देखील आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहील. आज दिनांक आहे 28 डिसेंबर 2024 आणि आज 70 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याचा निर्देश करण्यात आलेला आहे. परंतु फक्त याच निवडक बहिणींना पैसे जमा होणार आहेत. आता त्या निवडक बहिणी कशामुळे असणार आणि पैसे कोणत्या बहिणींना भेटणार, आज संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता 70 लाख महिलांना तर पैसे वाटप होणार आहेत, परंतु यासोबतच जवळपास आता 7च बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. म्हणजे 7 बँकांची यादी यांनी जाहीर केलेली आहे, की या 7 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि सोबतच अत्यंत मोठी आणि आनंदाची बाब ती म्हणजे काय, तर 20 लाख घरकुलं लाडक्या बहिणीसाठी सरकारने मंजूर केलेले आहेत. आणि याच्याविषयीचा GR तसेच याच्याविषयीची ऑफिशियल वेबसाईट, अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, 6वा हप्ता तर वाटप झालेलाच आहे बहिणींना आणि जर काही बहिणी राहिल्या असतील तर आज त्या 6व्या हप्त्याची वाटप होणार आहे. टाईम देखील तुम्हाला मी सांगतो. परंतु आता कोणत्या निवडक बहिणींना पैसे भेटणार आणि आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, याचे काय कारण असणार आणि पैसे कधीपासून ₹2100 कधीपासून भेटणार, ती संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे 6वा हप्ता तर आता वाटप झालेला आहे. जवळपास महाराष्ट्रातील 36 पैकी जवळपास जवळपास 20 ते 25 जिल्ह्यामध्ये पैसे तर पोहोचलेलेच आहेत. परंतु काही जिल्हे राहिलेले आहेत, म्हणजे निवडक 10 जिल्हे राहिलेले आहेत आणि त्या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. त्या 10 जिल्ह्यांची नावे आणि त्या 7 बँकांची नावेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, काय कारण असणार, तर हे पहा. सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठे कारण ते म्हणजे एकच कारण आहे, जर तुम्ही इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, जी की योजनेच्या अंतर्गत प्रतिमाह रक्कम 2,000 रुपयापेक्षा जास्त असेल, तर मग मात्र तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले नसतील. परंतु जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ जर घेत नसाल आणि तरीसुद्धा पैसे पडले नसतील, तर पुढील गोष्ट ऐकून घ्या, फक्त तुमच्यासाठी सांगतोय. त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते ती म्हणजे तुमचे आधार कार्ड लिंक, जे की आपले सबस्क्राईब असल्यामुळे तुम्ही केलेच असणार 100% आपल्याला विश्वास आहे. आणि याच्यानंतर दुसरी आणि तिसरी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, जी की गोष्टीमुळेच तुम्हाला आतापर्यंत पैसे पडले नसतील. तर हे पहा, जर तुम्ही अर्ज उशिरा म्हणा किंवा भरपूर उशिरा अर्ज केला असेल, तरी देखील तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये असणार आहे. आणि फॉर्म पेंडिंगमध्ये असण्याचे कारण म्हणजे तेच आहे, फॉर्म उशिरा भरल्यामुळे आणि लवकर अर्ज न केल्यामुळे. तर हे पहा, तुम्हाला देखील पैसे येणार आहेत, परंतु ज्या दिवशी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल त्याच दिवशी तुम्हाला ₹7,500 पहिले प्राप्त होणार. आणि त्याच्यानंतर हे पुढील 2 हप्ते असतील, डिसेंबर आणि जानेवारी. 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने ₹3,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि मकर संक्रांतीचा बोनस देखील महिलांना जाहीर झालेला आहे. आता हा बोनस नेमकं काय असणार, कोणत्या महिलांना हा बोनस भेटणार, ती माहिती आपण जाणून घेऊया. तर हे पहा, मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. महिलांचा सर्वांचा आवडता सण आहे आणि या सणानिमित्त सरकार तुम्हाला पैसे जे आहे ते वाटप करत आहे. ते म्हणजे डिसेंबरचे पैसे तर 1,500 पाठवलेच आहेत, परंतु आता जानेवारीचे पैसे देखील लवकरच येणार आहेत. हो मित्रांनो, पुढील आठवड्यात जानेवारीचे सुद्धा पैसे येणार आहेत, ते सुद्धा मकर संक्रांतीच्या अगोदरच. 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे मित्रांनो आणि 14 जानेवारी व्हायच्या आताच तुम्हाला म्हणजे 10 ते 12 जानेवारीपासूनच तुम्हाला पैशांचा पाऊस म्हणजे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मग ते इथून मागे राहिलेले पैसे असतील, 7,500 असतील, 4,500 असतील, 1,500 असतील किंवा इतर कुठली रक्कम असेल, तर प्रत्येक एकूण ₹1 तुमच्या खात्यावर मकर संक्रांतीच्या आधी टाकण्यात येणार आहे. आणि मकर संक्रांतीचा सण तर साजरा होणारच आहे, परंतु त्यासाठी आपल्यासुद्धा चॅनलकडून एक गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्याच्या अगोदर आपण अन्नपूर्णा योजनेचं नेमकं काय झालं ती गोष्ट जाणून घेऊया. भरपूर महिला विचारत होत्या, "सर, अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आम्हाला पैसे भेटले नाहीत, आम्ही काय करावं? कशा पद्धतीने आम्हाला ते पैसे आमच्या खात्यावर जमा होतील आणि आमच्या खात्यावर सुद्धा ₹2,500 जमा होतील?" तर हे पहा, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल, तर तुम्ही
डायरेक्ट गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे आणि तिथे तुमच्या नावानेच बुकिंग करायची आहे. इतर कुठल्याही नावाने बुकिंग करायची नाही. तुमचं नाव त्यांना सांगायचं आहे आणि बुकिंग करून गॅस भरायचा आहे. लगेच 2 ते 3 दिवसाच्या आत ते खाते पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर डायरेक्टच जमा होणार आहेत मित्रांनो. आता महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, आतापर्यंत किती पैसे वाटले तर हे पहा, 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे डी-बी-टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर झालेले आहेत आणि ज्या महिला राहिलेल्या आहेत अजून जवळपास 70 लाख महिला राहिलेल्या आहेत आणि या 70 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज दुपारपासूनच पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. जर तुम्हाला पैसे पडत नसतील तर खाली कमेंट लगेच करून सांगायच्या आहे, तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत, कारण की आम्ही तुमच्या ते अडचणी सॉल्व्ह नक्कीच करणार आहोत. आता 20 लाख घरकुलं बहिणीसाठी मंजूर तर झालेलेच आहेत आणि हे 20 लाख घरकुलं मंजूर झाल्याच्या नंतर पात्रता आणि अटी नेमकं काय असणार, कोणत्या बहिणींना हे घरकुले मिळणार, तर हे पहा, यासाठी फक्त 3च अटी यांनी ठेवलेल्या आहेत. 3 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठ्या अटी यांनी ठेवलेल्या आहेत. त्या अटी नेमकं काय असणार, तर त्या अटी आपण जाणून घेऊया. तर या 3 अटीमध्ये पहिली अट असणार आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहिजेत आणि तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जमा झालेला पाहिजे, तरच तुम्हाला हे 20 लाख घरकुलामध्ये संधी मिळणार आहे. दुसरी अट यांनी काय ठेवलेली आहे, तर दुसरी अट अशा पद्धतीने ठेवलेली आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल आणि इतर कुठल्याही योजनेचा जर लाभ घेत नसाल तर हे घरकुल फक्त तुमच्यासाठी आहे. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे मित्रांनो, तिसऱ्या अटीमध्ये भरपूर महिला बाद होणार आहेत. ती अट म्हणजे काय, तर तुमच्या नावावर कमीत कमी जमीन 1 गुंठा का होईना जमीन तुमच्या नावावर पाहिजे. जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल आणि नसेल तरी देखील तुम्हाला एक आयडिया सांगतो मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ऑफिशियल तुम्हाला सांगतो ती म्हणजे काय, तर हे पहा, जर तुमच्या नावावर जमीन असेल, तुमच्या पतीच्या किंवा मुलाच्या नावावर जर जमीन असेल तर संमतीपत्र भेटते. ₹100 बॉन्डवर साईन करून ते तुम्ही घेऊ शकता. फक्त ₹100 बॉन्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला लगेच त्या बॉन्डवर संमतीपत्र देऊन तुमची तो घर बांधण्यासाठी परमिशन म्हणा किंवा तसा अर्ज करून घ्यायचा आहे, टाईप करून घ्यायचा आहे आणि लगेच तुम्ही या 20 लाख घरकुलासाठी पात्र ठरणार आहात. आपल्या प्रत्येक सबस्क्रायबरला हे घरकुलं भेटलीच पाहिजेत, हाच माझा प्रयत्न असणार आहे आणि सुरुवातीपासून तोच प्रयत्न आहे. प्रत्येक सबस्क्रायबरला आपला लाभ मिळालाच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फक्त एक लाईक तर करायचं आहे मित्रांनो आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलही. आता महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची नावे समोर आलेली आहेत. हे 10 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की आज या 10 जिल्ह्यामध्ये पैशांचा पाऊस म्हणा, पैशांचा धुराळा म्हणा, काही म्हणा, पण आज पैसे तर पडणारच आहेत. या 10 जिल्ह्यांची नावे देखील आपण तातडीने लगेचच जाणून घेऊया. या 10 जिल्ह्यांना आदेश आलेले आहेत की या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप झालेच पाहिजेत. यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो रायगड. सुरुवात तर रायगडपासूनच असणार आहे. त्याच्यानंतर पुणे आहे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग, अशा पद्धतीने 8 ते 10 जिल्हे आहेत मित्रांनो. या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्टच जमा होणारच आहेत, कारण की या 10 जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ते 70% महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळेच आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की डायरेक्ट या जिल्ह्यामध्ये डी-बी-टी माध्यमाद्वारे पैसे ट्रान्सफर करायचे. मग मागील हप्ते असतील, येणारे हप्ते असतील, सर्व पैसे एकाच दिवशी आजच्या क्षणी तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. पैसे आले की लगेच खाली कमेंट करून लगेच सांगायचं आहे तुम्ही, सर आम्हाला एवढे पैसे आले. आता इतर राहिलेल्या जिल्ह्यांचं नेमकं काय होणार, तर हे पहा, इतर जिल्हे राहू द्या, त्यांना देखील उद्यापासून पैसे पडणार. उद्या तर समजा रविवार आहे, परंतु सोमवारी त्यांच्या खात्यावर जमा होणार. त्याच्यानंतर नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, तर या जिल्ह्यामध्ये देखील पैसे डायरेक्ट डी-बी-टी माध्यमाद्वारे जमा होऊन जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो तरी येणार नाही आणि अडचण आली तर तुमचा हा भाऊ इथे बसलेलाच आहे. तुम्ही लगेच खाली कमेंटमध्ये टाईप करून जे आयडिया अडचण सांगायची आहे. आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, तर हे पहा, ज्या महिलांना आतापर्यंत ₹1 भेटला नाही आणि वर सांगितल्याप्रमाणे 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. रक्कम किती मिळणार, तर हे पहा, ₹1500 प्रतिमाहाच्या हप्त्यानुसार मागील राहिलेले ₹7500 असतील आणि ह्या महिन्यातील डिसेंबरचे ₹1500 असतील. तर असे मिळून तुम्हाला जवळपास 9 ते 10 हजार रुपये, जे की जर मागील हप्तेही काही राहिले असतील तर 9 ते 10 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि मागील पैसे येणार का, तर हो मित्रांनो, 100% मागील एकूण ₹1 जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये डी-बी-टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही. आता पैसे तर ₹3000 किंवा 2100 तर पुढच्या महिन्यापासून होणारच आहेत. आता लाडक्या बहिणीसाठी 2 नवीन योजना आलेल्या आहेत, शिलाई मशीन आणि दुसरी योजना तर तुम्हाला लगेच सांगतो. सरकारचा दणदणीत विजय झाल्यामुळे 3 गॅस सिलेंडर, अन्नपूर्णा योजनेचे सिलाई मशीन आणि एक गिफ्ट आपल्या चॅनलकडून मित्रांनो तुम्हाला देऊन टाकणार आहेत. आपण मकर संक्रांतीच्या अगोदर 7 पैठणी साड्यांचं आपण नियोजन आखलेलं आहे. 7 पैठणी साड्या फक्त आपल्या सबस्क्रायबर्सलाच भेटणार आहेत बहिणींना.
ज्या की बहिणींना सबस्क्राईब करतात, व्हिडिओला लाईकसुद्धा करतात आणि खाली धन्यवाद सर आम्हाला पैसे भेटले किंवा त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या नक्की कमेंटमध्ये आपल्याला कळवत असतात. अशा सर्व बहिणींना किंवा सर्व बहिणींपैकी 7 बहिणींना आपण साडी जी आहे ती पैठणी साडी भेट म्हणून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खाली एक छानशी कमेंट अशी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला हा सरप्राईज गिफ्ट भेटेल. आता आता हे म्हणजे शिलाई मशीनचे अर्ज कधीपासून चालू होतील, तर हे पहा शिलाई मशीनच्या अर्जाचा जर जी आर आलेला आहे आणि जी आर आला म्हणजे प्रोसेस सुरू झालेली आहे मित्रांनो. तो जी आरही आपण उद्या डिस्कस आउट करणारच आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या कोणती वेबसाईट आहे की ज्या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकतो ती वेबसाईट देखील आपण उद्या तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे नवीन असाल ना, बेल आयकॉन देखील ऑन करून ठेवत जा. काय विषय होतोय, तुम्ही ती घंटीचं बटन जर नाही दाबलं तर तुम्हाला व्हिडिओ लवकर पोहोचत नाही आणि तुम्ही या लाभापासून वंचित देखील राहू शकता. त्यामुळे बेल आयकॉन हिट करूनच ठेवा. आणि ही सिलाई मशीन तर तुम्हाला भेटणारच आहे. सिलाई मशीन किंवा याच्याऐवजी जर सबसिडी पाहिजे असेल तर 15,000 रुपये सबसिडी देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येत आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो आपण संपूर्ण अपडेट पाहिलेली आहे आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. धन्यवाद.